हे अनंत वागर्भाव्य संवृत्तौ वागर्त प्रतिपदे जगतौ पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गणेश प्रथम देवगुरु गणेश सेवाचं स्मरण करू। उपस्थित जमलेल्या सर्व शिष्यवर्गांना भक्तवर्गांना देखील नारायण श्लोक आशीर्वाद करतात। मनुष्याच्या जीवनात परमेश्वराची कृपा संपादन करून द्यायचे हे मुख्य लक्ष असलेल्या कारणानं आमगेले हिंदू धर्म की जाका आम्ही वैदिक सनातनी हिंदू वैदिक धर्म म्हणून आम्ही म्हणतात। जाल्यारी धर्म म्हणताना धर्माची व्याख्या विविध रीतीने केली असते। जाल्यारी आम्ही वैदिक धर्मात आम्ही प्राधान्यता आम्ही देऊन जातो। कित्याक म्हणलें जाल्यार वेद म्हणताना यस्य निश्वसितं वेदा म्हणून सांगितलें आसा। म्हणताना त्या परमात्म्याच्या निश्वासातूनच वेद निर्माण झाल्या कारणानं ते सत्य जाऊन आसा, ज्ञान स्वरूप जाऊन आसा, तशीच भगवत स्वरूप जाऊनय आसा। आता वेद सगळ्यांक अर्थ जाता अशें ना, जाल्यार ब्राह्मणां सांगचे वेद मंत्र पठण, त्याचबरोबर भगवंताची उपासना, मंत्राद्वारा भगवंताची उपासना, ही उपासना आराधना मंत्राद्वारा कित्या खातीर करता म्हणलें जाल्यार हे मंत्रच की जे साक्षात भगवंताच्या निश्वासातूनच आयिल्ले आशिल्ल्या कारणान वेद मंत्र आशिल्ल्या कारणान हे साक्षात ज्ञान स्वरूप जावन आसा। ज्ञान प्राप्त करून घेवचें म्हणलें जाल्यार ईश्वराची कृपा संपादन करून घेवचें हे अत्यंत आवश्यक जावन आसा। मोक्ष दितालो नारायण जरी परमात्मा विष्णू जरी असले जाल्यार ज्ञान जर आमी संपादन करून जर घेवंक ना जाल्यार मोक्षाची आमी इच्छा करून कसली ताका अर्थ ना। आमी विष्णू कडेन मोक्षाची इच्छा जरी आमी विष्णू कडेन जाल्यार मोक्षाची इच्छा म्हणून आमी जरी केली जाल्यार ही इच्छा सुद्धा मनुष्याक पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जतये शयनम किंवा पाप पुण्यादी हातून ती इच्छाच मनुष्याक पुन्हा जन्म घेवच्याक भाग पडटा म्हणून सांगचे विचार। आमी इच्छा दवरतात परंतु ती इच्छा आमकां पुन्हा पाप पुण्यादी कर्माच्या हातूनच धडपड येता म्हणून सांगचे विचार। आता तुम्ही म्हणताले की स्वामींनी सांगते हे इच्छा कसं काय म्हणलं जाल्यार अशी कशी उलयतात, ते कित्या खातीर उलयतात म्हणलें जाल्यार मानव जन्म हे पुन्हा पुन्हा मेळना आणि मेळिल्ले जरी असले जाल्यार जशी इतर प्राणी मात्रांत जशी प्रपंच आसा की तशी मानव की ते चुकिल्ले ना। अशें आसतना प्रपंच म्हणटा वापस इच्छा आयली। आता आमकां हांगा तातून खंयचे एक स्थानार वचचें आसलें जाल्यार फुडल्या काळांत चमकून वता आशिल्लें, कितले की दीस लागता आशिल्ले। उदाहरण दिवचें जाल्यार एक वाराणसी वचचें आसा म्हणून धरा, उज्जैन वचचें आसा म्हणून धरा, आनी खंय वचचें आसा म्हणून धरा, एक क्षेत्र कोकणा म्हणा जावं खंय वचचें आसा म्हणून फुडल्या काळांत चमकून वचचें आशिल्लें की बोटींग वचचें आशिल्लें की म्हणल्यार तेन्नाचें म्हणल्यार यंत्र नाशिल्लें बोटींग वचचें आशिल्लें की जावं कितली ती एक इच्छा आशिल्ली कितें म्हणलें जाल्यार एक सुद्दां भगवंताचें दर्शन जावंक जाय, महाविष्णूचें दर्शन जावंक जाय जावं महादेवाचें दर्शन जावंक जाय, जे जी इच्छा आसा। आता प्रत्येक गांवांत देवस्थानां इश्टदेव ते पुरो आसात जाल्यार एक इच्छा आसता की आमकां एक महादेवाचें दर्शन जावंक जाय, आमकां एक महाविष्णूचें दर्शन जावंक जाय, तिरुपती वचचें महाविष्णूचें दर्शन जावंक जाय, वेंकटरमणाचें दर्शन जावंक जाय, एक इच्छा आसता। ही इच्छा कित्या खातीर आसता जाल्यार त्या इच्छेनुसारच हे जगत हे चलत असतं। भगवंतांनी सृष्टी निर्माण केली, ताका सुद्धा इच्छा जाली आनी तांणी भगवंतांची सृष्टी निर्माण केली, परंतु इच्छेन ताजे मायेन ही सगळी सृष्टी जरी निर्माण जरी केली असली जाल्यार निरीक्षक कशें आसूंक जाय हें सुद्धा भगवंतानच सांगिल्लें आसा। ते भगवंतान कशें सांगिल्लें आसा तर वेदाद्वारा सांगिल्लें आसा, उपनिषद द्वारा सांगिल्लें आसा, भगवद्गीतेद्वारा सांगिल्लें आसा, वेदांताद्वारा सांगिल्लें आसा, विविध शास्त्र वेद शास्त्रादी पुराणादी सर्व हातूंतल्यान सांगिल्लें आसा। मनुष्यान इच्छा जरी आसली जाल्यार तातूंतल्यान निरीक्षक कशें जावचें हें सुद्दां सांगिल्लें आसा। परंतु
जसे अनादी म्हणजे अनादी नाही, जसे पूर्व प्रारब्धानुसार प्रत्येक जीव मात्र तटेल कर्मानुसार विविध शरीर धारण करीत असतात, ते इच्छेनुसार ते कर्म करत असतात, विविध शरीर धारण करत असतात, मनुष्य शरीर प्राप्त जातात. हे सर्व जरी कितले जरी असले तरी झालं तरी इच्छा काही सरळ, परंतु मानव शरीर जरी मिळाले असले तरी त्याला तातूनच निरीच्छ जाऊचे कसे हे आमका वेदशास्त्रादी पुराणादी उपनिषदादी किंवा आम्ही इथलंही नाही तर मोक्ष साधन सामग्र्या भक्तिदेव जरी असं म्हणून जसं सांगितलं असं त्या भगवंताच्या भक्ती उपासना आराधना नामस्मरणादी भजन कीर्तनादी त्याच्यातल्या आम्ही साधना करीत एक आम्ही स्टेप आम्ही चढत होतात. हे चढत होत असताना सुद्धा काही ना काहीतरी अडचणी हे मनुष्याच्या जीवनात येतात. आमका भगवंताची कृपा संपादन करून द्या म्हणून इच्छा असतात, परंतु ती इच्छा ज्यांना असतात ती इच्छा आम्ही करत असताना सुद्धा निरीच्छ जाऊचे त्याच्या दृष्टीनं हे त्यांना साध्य जातात, त्यांनाच तो महाविष्णू मोक्षादी त्याचा अनुग्रह करतात. परंतु हे जर ज्ञान जर आम्ही प्राप्त करून घेऊ ना, ईश्वराची उपासना आम्ही करून ना जाल्यार भगवंत महाविष्णू मोक्ष कशी घेतलं त्याच्या खातीर आम्ही प्रथमतः ज्ञान आम्ही संपादन करून घेऊ जाय. हे ज्ञान संपादन करून घेवचे दृष्टी म्हणून आमका सर्व काही वेदशास्त्रादी ज्ञान संपादन करून घेवचे जायना जाल्यार तातल्या तातून सहज सुलभ म्हणताना हेच ज्ञानाचे सर्व काही भगवद्गीतेत सांगितले असतात, विष्णू सहस्रनामान सांगितले असतात, शिव सहस्रनामान सांगितले असतात. हे कित्याक सांगितले असं म्हटलं जाल्यार सामान्य मनशाक हे सर्व काही इतर ज्ञान हे घेवच्याक शक्य जायना. आजकालच्या प्रपंचान पळोवचें गेले जाल्यार इतले धावपळीचे धकाधकीचे इतले जीवन चलिल्ले आसा की सकाळी उठले पूर्वे ऑफिसात कसं काम असं म्हणून ते मातंत असतात. रात्रभर जागरण करून ते ऑफिसाचे काम करते नीट समना व्यार सुद्धा करते असले जाल्यार आज हागेले 4 काजू बी जास्ती सेल जाले की आणि काजू बी इतलो तागेले हे जाता, ताका टेन्शन जाता, तागेले काजू बी जास्ती वता आसा, तागेले मिठाई जास्ती वता आसा, तागेले कपडे जास्ती वता आसा आणि एकल्याक टेन्शन जाता. म्हणून तो तागेले विचारत आसता. हे पुरा आसता म्हणटा जाल्यार ताका इच्छा निर्माण करे तागेले इतले लायफ मुखार जाता आसत मागीर कसल्याक जायना म्हणून तो आणि कसं ती धडपड करून तागेले तातून मस्त उरफटत असतात. म्हणजे प्रपंच आणि ती तो वाढवत असतात आणि कसं ना कसं कोणी तो करत असतात. हे इच्छेनाचं मनुष्य तागेकडे कळत नकळत खूप घडत होता, किती ना किती जायत होता. परंतु तो एक विसरता की ह्या जे कॉम्पिटिशन जे लाईफ असतात तसे पळोवचें गेले जाल्यार इतले जे धकाधकीचे जे लाईफ आसा तातूंत तो भगवंताक विसरून वता. परंतु भगवंताक विसरले म्हणत जाल्यार स्वताकच विसरिल्ले म्हणचे आसा. परंतु आमकां एक आनंद कित्याक जाता असं म्हणलें जाल्यार हांगा उठींत श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थान तुमी सर्व हांगा सारस्वत समाज सर्व भक्तवर्ग शिष्यवर्ग सर्व जण तुम्ही हांगा सुद्धा शहरांत सुद्धा प्रत्येकाक तांगेल व्यवसाय नोकरी बी सगळे आसा. हांगा आसात, सिंगरगांवांत रावतात, पुरा कडेन रावतात. म्हणटना जाल्यार एक प्रिती, एक देवा वयली एक प्रिती, एक भक्ती, एक भावना बरी आसा. आणि पूर्व परंपरागत संस्कृती जी चलत आयिल्ली आसा ती संस्कृती तुम्ही चलयत आसा. आतांची युवक वृंदय ती संस्कृती मुखार व्हरत आसा. एक आनंद जालो की 125 वर्ष संवत्सर तुम्ही हे करून आता 125 वर्ष 125 दिवस तुम्ही हे एक भजन कार्यक्रम अहोरात्र तुम्ही दवरिल्ले आसा. म्हणटना ही सुद्धा एक मनान भावना एक निर्माण जावची, ही भक्ती भगवंता बद्दल गुरुपीठा बद्दल ही भक्ती निर्माण जावची म्हणटा जाल्यार ताका सुद्धा कितें तरी पूर्व पुण्यही आसा. कारण ही पूर्व पुण्यही जर ना त्या मनुष्य जीवाची सुद्धा पूर्व पुण्यही मालकड्यान केलेली सुद्धा पूर्व पुण्यही आणि एक संस्कार एक संस्कृती आमगेर एक घालून दिल्ली आसा की जीवनांत प्रपंचच मुख्य नाही तर प्रपंचावरचो परमार्थ ते सुद्धा मुख्य जावन हे आम्ही करचे मस्त म्हणजे त्याला मस्त योग्य जावन आसा, अतिशय योग्य जावन आसा. आणि हे हो कार्यक्रम तुम्ही दवरिल्लो आसा या युवक वृंदान म्हणा तुम्ही सर्व भक्तवर्गान म्हणा सर्वांना हो कार्यक्रम दवरिल्लो आसा. हो कार्यक्रम म्हणजे परस एक साधना आसा तुमगेली, एक तप आसा.
कारण यज्ञ दान तपकर्म म्हणून जे सांगितले असा हे सुद्धा एक प्रकारचे यज्ञच असा. दान धर्माने तुम्ही सर्वजण करतात, परंतु असे जे अहोरात्री भजन नामसंकीर्तनादी परमेश्वराचे, परमात्म्याचे, विठ्ठलाचे, लक्ष्मी व्यंकटेशाचे, महादेवाचे जे जे तुम्ही मनात तुमचे मनन ज्या ज्या देवाचे तुमचे मनन जे भावना निर्माण करतात त्या त्या देवाचे तुम्ही नामस्मरण करून तुम्ही जे उपासना आराधना तुम्ही जे करतात हे अत्यंत योग्य जाऊन असतात. हे भाग्य सगळ्यांना मिळणार आणि हे भाग्य मिळणे म्हणताना हे इच्छा असा म्हणजे तुमचं सुद्धा आता हे जे भगवंताचे नामसंकीर्तनादी तुम्ही अहोरात्र भजन नामसंकीर्तनाने करणे ही सुद्धा इच्छा असा. परंतु ही जी इच्छा असा ही मुखार बरे करतलीच असा, कारण ते करत असेल तर तुमच्या भितर निरीक्षा सुद्धा आपोआप निर्माण जातात. ही निरीक्षा कशी निर्माण करतात? तुम्ही अहोरात्र नामसंकीर्तनादी तुम्ही करतात, भजन नामसंकीर्तनादी तुम्ही करतात. तुमका आताचे इथले शेत असा तुमका ताण लागना, भूक लागना, कसले लागना कितें असा दवरिल्ले असा, कमिटीन पुरो व्यवस्था केल्ली असा, सगळे व्यवस्था केल्ली असा जाल्यार ते कितले जरी केले तरी वापस भूक लागतात. थोडे चार भजन म्हणले की भूक लागतात. परंतु तुमचे इथले मन तुम्ही तल्लीन द्या भगवत भक्ती तुम्ही जाल्ले असं म्हणताना हे सर्व काही विसरतात. असे असतात हे विसरचे म्हणले जाल्यार तो भगवंत साक्षात तुमगेल कडल्यान ती सेवा घडवून घेत असा. तुमगेल मुखार दाखवून ते भगवंताचे नाम ते घेत असा काढून कित्याक म्हणले जाल्यार तातूंतच ताका आनंद असा. आम्ही व्यक्तीचे आम्ही जेन्ना सन्मान करतात किंवा एक व्यक्तीचे आमगेले काम जाऊ जाय एका व्यक्ती कडल्यान आमगेले काम जाय जाल्यार आमी ताका वगळ दितात, ताका आमी हार फुले दितात, ताका आनी कसले दितात. स्वामेल बद्दल म्हणना आमी एक जनरल पब्लीक एक व्यक्ती बद्दल म्हणटा स्वामेल एक विंगड आसा तुमी बोलता स्वाम्यानी सांगता म्हणून ताका कितें तुमी विंगड कसले लेखचे ना. एक व्यक्तीक तेन्ना तुमी एक काम कसले जावका जाल्यार मान्य जातीचो कोणी उरो एक काम जाल्यार ताका हार फुले मिठाई कसले दितात. ते कसं म्हणल्यार ताका फुकट दिता एक काम जावका म्हणून आणि ते काम झाले की तो व्यक्ती ट्रान्सफर झाले की हय सगळे विंगड विचार जाता तागेले विंगडकडे ताका शौचालय कसं करतात सगळे तांणी तशें आसा. परंतु हांगा तशी ना. हांगा भगवंताची उपासना आराधना करत असताना आम्ही भगवंता कडल्यान मोक्षाची जी अपेक्षा जरी आम्ही करत असली जाल्यार ती तोच भगवंत आमच्या कडल्यान निरीक्षा येते करून घेऊन तो मोक्ष प्रदान करतात. हे ज्ञान आम्ही संपादन करून घेवचें कितें म्हणलें जाल्यार आतां तुमकां आमी सांगलें वेदशास्त्र पुराणांनी सगळ्यांक ते अनुकूल जायना. आतांच्या ह्या परिस्थितीन सुद्धा जायना, फुडें जायना आशिल्लें जाल्यार यथामती यथाशक्ती आपल्या कडल्यान कशी जाता तशी ते आम्ही केले जाल्यार उपासना आराधना केले ज्ञान आम्ही संपादन करून गेले वाचन आम्ही केले ते कितें जरी केले कितें जरी शक्ती जर जावंक ना जाल्यार तरी भगवंताचें नाम इतलें गोड आसा कितें की केन्नाय घेतले खंयचेय काळ घेतले जाल्यार ते गोडच लागतात. आमी एक खंयचेय पदार्थ जर आमी केले एक रांदपेन कसले पदार्थ केले तातूंत मीठ चड उणें जालें की ताका सवची जाता ते खावचें जायना आनी कसो पुरो जाता. पण हांगा तशें ना. हें सदैव शुद्ध जावन आसा, पवित्र जावन आसा, शाश्वत जावन आसा आनी सदैव गोड जावन आसा. आनी ते गोड नाम हे इच्छा निरीक्षे कडेन व्हरतात. म्हणल्यार धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्था कडेन व्हरतात. ते पुरुषार्थ सुद्धा आमी अपेक्षा दवरिना सुद्दां केले तो भगवंत आमगेल्या मना भितरी आसा, भायरी आसा. भायर आसा म्हणजे आमी आमगेले कर्मचक्षण आमी कितले पळयतात ते आसा. परंतु आमी अंतःकरण चक्षण जर आमी त्या भगवंताक जर आमी जर पळयत जाल्यार निश्चितच तो भगवंत एक भक्ताची आस एक इच्छा जी कितें आसा ती तो वळखता आनी त्या प्रमाणे तो अनुभव करता. सांगची विचार इतलेच की तुमी सर्वजण आज हांगा जमिल्ले आसा अत्यंत भक्तीपूर्वक तांकां निश्ठापूर्वक तुमी स्वागत केलें. आज सकाळ पासून आमचा सुमार कार्यक्रम सुमार एक 7-8 कार्यक्रम आता हे कडेचे कार्यक्रम पण आम्ही आता मुखार वचचे आसा. तशें म्हणटाना तुमी एक भक्तीपूर्वक जावन आमकां विनंती केली त्या विनंतीक मान दिवन आयच्या दिसाक आमी हांगा येवन पावले आसा. तुमी अत्यंत भक्ती तुमगेली एक इच्छा आसा की स्वामी देव आमचे आशीर्वाद करता एक मार्गदर्शन करता म्हणून ही इच्छा आमी तुमकां इच्छा तुमगेली एक परिपूर्ण करून घेवन तुमगेली भितर ती निरीक्षा कशी निर्माण जावंक जाय कशी तुमकां भगवंताची कृपा संपादन करून घेवचे बद्दल कशें जावंक जाय हांबद्दल तुमकां आमी मार्गदर्शन केलें आनी भगवंतान तुमकां सर्वांच्या मना भितर आशिल्ल्या त्या भगवंता बद्दल एक भक्ती विश्वास सुद्धा एक बरी आवड हे तुमगेल्या मना भितर आसा ती उत्तरोत्तर वृद्धींगत जावन हे तुमी 125 दिवसाचे अहोरात्री भजन
हे कार्यक्रम तुम्ही दवरिल्ले आसा, एक अनुष्ठान, एक यज्ञ तुम्ही दवरिल्ले आसा. त्या यज्ञाचे योग्य ते शुभ फल तुम्हा सर्व भक्तवर्गांक मेळो. सदैव तुमच्या मना भितर असली भगवंता बद्दल श्रद्धा, निष्ठा, भक्ती हे उत्तर वृद्धिंगत जाऊन त्या केलेल्या सेवेचे पूर्ण फळ तुम्हा भक्तवर्गांक मेळो. इतले सांगून मेळिल्ल्या सर्व भक्तवर्गांका धर्मान संती सद्बुद्धी सद्विचार सत्कर्म उत्तरोत्तर कल्याण म्हणून आशीर्वाद करतो.